धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट आज फायनली रिलीज झालेला आहे आणि त्याचाच एक रिव्ह्यू आर्टिकल मी वाचलेला आहे. त्याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारचा रिव्ह्यू या चित्रपटाला भेटलेला आहे. तर मी जे रिव्ह्यू सांगत आहे बघा, एक शॉर्टमध्ये तुम्हाला रिव्ह्यू सांगेल. हे timesnews.com यांचा रिव्ह्यू आहे. त्यामध्ये यांनी या चित्रपटाला कशा प्रकारचा रिव्ह्यू दिलेला आहे तेच आपण पाहूयात. तर धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज मूव्ही रिव्ह्यू असं म्हणत त्यांनी अ ग्रँड ट्रिब्यूट टू फिअरलेस किंग असं या चित्रपटाला, या रिव्ह्यूला नाव दिलेलं आहे. तर एक चांगलं रिव्ह्यू त्यांनी दिलेला आहे मी असं म्हणेल, कारण की 5 पैकी जवळपास 3 स्टार त्यांनी या चित्रपटाला दिलेले आहेत. सुरुवातीला त्यांनी चित्रपटाबद्दल सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांच्या मुलाची ही गोष्ट आहे, छत्रपती संभाजी महाराजांची. आणि एक खरं जर पाहायला गेलं तर हा चित्रपट जो आहे बऱ्यापैकी चांगला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुषार शेलार यांनी या चित्रपटाला डायरेक्ट केलेला आहे आणि चित्रपट जो आहे कुठेतरी पेसिंग आणि डेप्थमध्ये कुठेतरी स्ट्रगल करताना दिसतो, परंतु एक व्हिज्युअली चांगला चित्रपट आहे असं म्हणता येईल. परत ते असंही म्हणतात की चित्रपटामध्ये पेसिंग जे आहे ते म्हणजे की चित्रपटाची लेंथ जी आहे थोडीफार कुठेतरी अनइव्हन, म्हणजे थोडीफार आपण म्हणायला गेलं तर ऑड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परत काही सीन जे आहेत अननेसेसरीली टाकण्यात आलेले आहेत असं देखील ते म्हणतात. आणि परत धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ऑफर्स ए रिस्पेक्टेबल पोर्टेयल ऑफ अ लेजेंडरी फिगर असं म्हणतात. म्हणजे की चांगल्या प्रकारे जे छत्रपती संभाजी महाराज आहेत त्यांचं कॅरेक्टर त्यांनी पोर्ट्रे केलेलं आहे. मेन म्हणजे की त्यांनी खरं जर पाहायला गेलं त्यांनी या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे. ठाकूर अनुप सिंग त्यांचं तारीफ केलेली आहे, त्यांना एक चांगलं म्हटलेलं आहे. आणि इन शॉर्ट जर सांगायला गेलं तर एक चांगल्या प्रकारचा हा अटेम्प्ट आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती चित्रपट तयार करण्याचा. भलेही याच्यामध्ये काही फ्लॉज असले, काही चुका असल्या तरीही हे जे आहे एक चांगलं सक्सेसफुल व्हेंचर आहे, चांगला एक मूव्ही आहे ज्याला की तुम्ही नक्कीच एक हार्टफुली आणि सिन्सिअरली एक अटेम्प्ट देऊ शकता थिएटर्समध्ये बघण्यासाठी असं त्यांचं म्हणणं आहे. आणि 5 पैकी 3 स्टार त्यांनी या चित्रपटाला जे आहे ते दिलेले आहेत. हा रिव्ह्यू जे आहे बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये आहे, परंतु एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला मराठीमध्ये करून सांगितलेलं आहे की कशा प्रकारचा रिव्ह्यू त्यांनी या चित्रपटाला दिलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे एकदा तुम्ही या चित्रपटाला नक्की भेट द्या आणि 5 पैकी 3 स्टार त्यांनी या चित्रपटाला दिलेले आहेत. थँक्यू.